सो आपल्याला फ्युचरसाठी इन्फॉर्मेशन हेल्पफुल होईल. आपल्याला प्रोडक्ट विषयी लोकांना जेव्हा आपण गाईड करतो, तर जेव्हा तुमच्याकडे नोट्स लिहिलेल्या असतात ना, तर तुम्हाला लाईफ टाईम त्या तुम्ही वाचून परत त्याचं रीडिंग करू शकतात. आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तेही लिहून ठेवा, की ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही तुमच्या स्पॉन्सरला पर्सनल कॉल करून विचारू शकता. ठीक आहे. सो आपण चालू करूया. नेक्स्ट. हा माझा फोटो, कारण की आपण ज्या सेशन साठी आलोय प्रोडक्ट इन्फॉर्मेशन, तर सगळ्यात पहिला तुमचा स्वतःचा प्रोडक्ट रिझल्ट असणं खूप गरजेचं आहे. कारण की या बिझनेसची सुरुवात, जो आपला बॅकबोन आहे मेन, ते प्रोडक्ट्स आहेत. आणि त्याचा रिझल्ट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला बिझनेस करणं ऍज अ असोसिएट, तुम्ही सगळे जॉईंट आहात, तर ते फार कठीण जातं आपल्याला, है ना, जर पर्सनल रिझल्ट नसेल तर. तर हा माझा पर्सनल रिझल्ट आहे. मी गेली 6 वर्ष हे बेबी न्यूट्रिशन घेतेय. पहिल्या 3 महिन्यात मी 6 kg वेट लॉस केलंय. आणि त्याच्यानंतर अजूनही माझा रिझल्टवर आता फायनल रिझल्ट, कारण आपल्याला आता कंपनीचे नवीन नवीन प्रोडक्ट्स येत आहेत, तर ते यूज करून आपल्याला अजून चांगला रिझल्ट आपला बनवायचा आहे. त्याच्यासाठी मी काम करते. आणि जसा रिझल्ट आला तसा आपला बिझनेस चालू होतो. त्याच्यामुळे सगळ्यांचं फर्स्ट फोकस पाहिजे की आपला पर्सनल रिझल्ट. ठीक आहे. नेक्स्ट. सर नेक्स्ट. ओके. आता हे तुम्ही बघाल, आधीच जी स्लाइड होती की एका बाउलमध्ये सगळं तुम्हाला गोळ्या औषधं दिसत असतील, तर ती गोळ्या औषधं नाही आहेत, तर ते एक फूड आहे, है ना, टॅबलेट फॉर्म मध्ये बनवलेलं फूड आहे, आपलं न्यूट्रिशन फूड आहे, जे आपण डेली बेसवर कन्झ्युम करतोय ना. आपण जेव्हा आपली एखादी फेवरेट डिश खातो, तर आपण चूज नाही करत आपण किती क्वांटिटी घेतली पाहिजे. तसंच ही आपल्या शरीराची गरज आहे. हे घेताना आपल्याला चूज नाही झालं पाहिजे की आपण किती क्वांटिटीमध्ये खायला पाहिजे. त्याच्यावर जरी लिहिलंय, पण तुम्ही तुमच्या पर्सनल लेवलवर ते तुम्ही चांगल्या पद्धतीने कन्झ्युम करू शकता, ज्याच्याने तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. नेक्स्ट. सो नेक्स्ट आहे फूड वर्सेस व्हॉट इज फूड अँड व्हॉट इज न्यूट्रिशन. सो आपण बघतो की लोक बोलतात की आम्ही घरचं खाणं खातो किंवा आम्ही फळं खातो, भाज्या खातो, है ना. तर फूड आणि न्यूट्रिशन मध्ये फरक काय आहे, तर जे तुम्ही भूक नसेल किंवा भूक असेल तरी पण खाता. जेव्हा तुम्हाला काही खावंसं वाटतं किंवा काही यम्मी दिसलं की तुम्हाला वाटतं हे खायला पाहिजे, है ना. तर ते असतं, ते फूड असतं की तुम्ही कधी पण खाता. पण जे तुम्ही खाणं खाता त्याच्यातून जे तुमच्या शरीराला आवश्यक घटक आहेत, जे डेली बेसवर तुमच्या शरीराची गरज असते, त्याला बोलतात की पोषण, जसं की विटॅमिन, मिनरल, है ना. तर ते न्यूट्रिशन आहे, की न्यूट्रिशन इज व्हॉट अवर बॉडी नीड्स ऑन डेली बेसिस. आपल्याला रोजच्या जीवनात डेली बेसिसवर न्यूट्रिशनची गरज असते. असं नाहीये की आज घेतलं मग उद्या नाही घ्यायचं, किंवा हा महिना मी हर्बल न्यूट्रिशन घेतलंय पण नेक्स्ट मंथ मी गॅप करू शकते. तर नाही, ही डेलीची गरज आहे. रोजच्या जीवनात किंवा रोजच्या रोज तुम्हाला हे कन्झ्युम करणं आवश्यक आहे. नेक्स्ट. Product information. Products are foundation or backbone of our business. Our mission is making world healthier and happier. तर जे प्रोडक्ट आहेत ते आपला मेन बॅकबोन आहे आपल्या कंपनीचा. कारण की विदाउट कोणतीही कंपनी असेल तरी त्या कंपनीचं मेन असतं की काय त्यांच्याकडे प्रोडक्ट आहे, है ना. आणि आपल्या कंपनीचं हे बेस्ट न्यूट्रिशन, गेली 40 वर्ष जी कंपनी रन होती आपली, ती ह्या बेस्ट जे प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे. कारण जेवढे चांगले लोकांना हेल्थ रिझल्ट किंवा वेल्थ रिझल्ट मिळाले आहेत, त्याच्यामुळे कंपनी एवढी ग्रो करू शकली किंवा त्याच्यामुळे कंपनी 40 वर्ष सक्सेसफुली रन करते. तर प्रोडक्ट हे मेन आहे आपलं फाउंडेशन. आणि आपलं मिशन आहे, आपण जे प्रत्येक जण जे कोणी या सिस्टीमचा पार्ट आहे, तर आपलं मिशन आहे की मेकिंग वर्ल्ड हेल्थियर अँड हॅपियर. फर्स्ट तुम्ही आहात, त्याच्यानंतर तुमची फॅमिली आहे, मग जे तुमचे रिलेटिव्ह आहेत, तुमच्या आजूबाजूला जे लोक राहतात किंवा जी तुमची कम्युनिटी आहे, तर स्टेप बाय स्टेप आपल्याला सगळ्यांना हेल्दी बनवायचंय, हॅपी बनवायचंय. हे प्रत्येक आजकाल काळाची गरज आहे, प्रत्येक घराची ही न्यूट्रिशन गरज आहे. तर आपल्याला स्टेप बाय स्टेप या सगळ्यांपर्यंत हे प्रोडक्ट पोहोचवायचे. नेक्स्ट. डेफिशियन्सी अँड हेल्थ चॅलेंजेस. आता आपण बघू की काय आपण आजकाल जे खाणं खातोय, ठीक आहे, त्याच्यात काय आहे, तर सॉल्ट, शुगर, फॅट, कॅलरी, कार्बोहायड्रेट्स किंवा केमिकल इनडायरेक्ट, हे सगळं वाढत चाललेलं आहे. आणि आपल्या जी शरीराची गरज आहे, विटामिन, मिनरल, प्रोटीन, फायबर आणि वॉटर,
पाणी हे कमी होत चाललंय. लोक फक्त खाण्याकडे लक्ष देतात, पाण्याकडे लक्षच देत नाही, है ना, की आपण किती पाणी पितोय. तर ते पण इम्पॉर्टंट आहे. तर ह्याच्या संदर्भात आपण पुढे बघू. नेक्स्ट. ओके. आता बरेच जण वजन वाढतंय हां, किंवा काही जणांचं असतं की वजन कमी होतंय. तर ते का होतं? तर सगळ्यात पहिलं आहे की लेस प्रोटीन. आपल्या इंडियामध्ये जे काही आपलं खाणं आहे त्याच्यामध्ये आपल्या आपण जे खातो त्याच्यातून प्रोटीन, जी शरीराची इम्पोर्टंट गरज आहे ते खूप कमी प्रमाणात जातंय. प्रत्येकाला आपल्या बॉडीनुसार प्रोटीनची गरज असते, है ना, बॉडी वेटनुसार. तर त्याप्रमाणे आपलं कन्झम्पशन तेवढं होत नाहीये. तर आपलं लेस प्रोटीन आहे. त्याच्यामुळे पण आपलं फॅट गेन होतं. त्याच्यानंतर आहे हाय कार्बोहायड्रेट्स. आपलं जे काही खाणं आहे, आपण जे काही खातो, त्याच्यामध्ये हाय कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदकांचं प्रमाण हे जास्ती आहे. त्याच्यानंतर व्हिटॅमिन आणि मिनरलची कमतरता आहे. त्याच्यानंतर आहे की सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे लोकं आहेत ना आजकाल जॉबमुळे म्हणा किंवा त्यांच्या काही कामांमुळे म्हणा, हे त्यांनी लाईफस्टाईल चेंज केलंय. आपलं जे शरीर आहे ते सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काम करत असतं. पण आपण आपल्या वेळेनुसार त्याच्यात बदल केलेला आहे. आपल्या खाण्यापिण्यात म्हणा, आपल्या झोपण्याच्या म्हणा किंवा एक्सरसाइज फार कमी लोकं करतात. तर ह्या सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे पण आपलं फॅट गेन होतं. त्याच्यानंतर लो बीएमआर म्हणजे तुमचं जे बॉडी मेटाबॉलिक रेट आहे, तो कमी असल्यामुळे पण फॅट गेन होतं. काही जणांचं एजिंग हां, एजमुळे पण याच्यामध्ये फरक पडतो. कारण जसं-जसं आपलं एज वाढत जातं, तसं-तसं आपल्या ज्या ईटिंग हॅबिट्स आहेत, त्या आपल्याला चेंज करण्याची गरज आहे. आणि त्या न केल्यामुळे पण आपलं फॅट वाढत जातं. आणि त्याच्यानंतर आहे जेनेटिक प्रॉब्लेम. बऱ्याच जणांचं असं असतं, की शुगर म्हणा किंवा बीपी म्हणा, हे सगळं बोलतात, की वंश परंपरागत आहे, त्याच्यामुळेही फॅट गेन होतं. पण ॲक्चुअली ह्याच्यात ते बदल करू शकतात, जर त्यांनी ठरवलं तर. आणि हेल्थ चॅलेंजेस. बऱ्याच लोकांना हेल्थ चॅलेंजेस असतात. जसं की थायरॉइड आहे किंवा हार्ट प्रॉब्लेम आहे. तर अशामुळे पण आपलं चरबीचं प्रमाण आहे शरीरात ते वाढत असतं. नेक्स्ट. ओके. व्हॉट इज बॅलन्स न्यूट्रिशन? तर आता आपण बघूया की बॅलन्स न्यूट्रिशन म्हणजे काय? तर आपलं जे काही डेली डाएट आहे हां, त्याच्यात योग्य प्रमाणात आपल्याला प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल, कार्बोहायड्रेट्स, इसेन्शियल फॅट असं मी म्हटलंय, नुसतं फॅट नाही. त्याच्यानंतर फायबर, हर्ब्स आणि पाणी. हे सगळं जे न्यूट्रिशन्स आहेत ना, ते आपल्याला डेली बेसिसवर हवे असतात. कारण आपली बॉडी जी वेअर अँड टेअर होत असते, जे रोज रिपेअरिंग होत असतं, त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. इव्हन जे आपलं बॉडी फंक्शनिंग आहे, त्याच्यासाठी पण वेगवेगळे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स वापरले जातात. तर त्या सगळ्यासाठी आपल्याला हे डेली बेसवर आपल्या शरीरात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर याला बोलतात बॅलन्स न्यूट्रिशन आणि आपल्याला अमेझिंग शेकमधून तर मिळतच. नेक्स्ट. ओके. तर आता आपण बघूया, की आपलं जे प्रॉडक्ट आहे हर्बल लाईफ न्यूट्रिशन ते इंडियाचं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते हिमाचल प्रदेश बड्डीमध्ये होतं. ISO 9001 फॅसिलिटी यूज केली जाते. म्हणजे अ, जमिनीमध्ये बी बोवण्यापासून ते आपण जेव्हा प्रॉडक्ट आपल्या हातात येतं आणि आपण तो कॅन ओपन करतो, तोपर्यंत ह्युमन टच नाहीये. आपण फर्स्ट आहोत, की जे त्या प्रॉडक्टला टच करतो. त्याला ISO 9001 फॅसिलिटी बोलतात, की जी आपली कंपनी रन करते. क्लिनिकली ट्रायड अँड टेस्टेड आहे. आपल्या प्रॉडक्टचं दर 6 महिन्यांनी सगळ्या टेस्ट होतात किंवा सगळं वेगवेगळ्या प्रोसेस करून आपली कंपनी जाते. टोटल आपल्यापर्यंत येईपर्यंत प्रत्येक प्रॉडक्ट हे 14 वेगवेगळ्या टेस्ट थ्रू जात असतं. तर ते आहे क्लिनिकली ट्रायड अँड टेस्टेड कंट्रोल बाय FRSC जे फूड रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर आहे त्याचा पूर्ण कंट्रोल आहे. एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम हर्ब्स अँड फ्रुट्स. आपण कोणत्याही फळं, फुलाची हानी न करता त्याच्यातून जे योग्य आपल्याला हवं आहे ते फक्त एक्स्ट्रॅक्ट करून आपलं प्रॉडक्ट बनवलेलं आहे. आणि सोया बेस आहे त्याच्यामुळे त्याचं इझिली डायजेस्टेबल आहे किंवा बेस्ट सोर्स ऑफ व्हेजिटेरियनसाठी सोया हा बेस्ट सोर्स आहे. त्याच्यामुळे आपलं हे बेस्ट न्यूट्रिशन आहे. नेक्स्ट. ओके. आपण आता कोणते-कोणते लॉज फॉलो करतो. तर तुम्हाला हे सांगण्यामागचं म्हणजे ही जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही बोलाल आम्ही प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन ऐकायला आलो आणि हे काय सांगताय. तर तुम्हाला एक जो कॉन्फिडन्स आहे ना, तो तुम्हाला वाढेल, की आपण जे न्यूट्रिशन खातोय किंवा आपण जे प्रॉडक्ट घेतोय ते कोणत्या बेसवर बनवलं जातं किंवा कोणत्या बेसवर
हाय स्टँडर्डवर ते मॅन्युफॅक्चरिंग होतं, तर याच्यासाठी आहे ही इन्फॉर्मेशन. तर ती तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आहे किंवा तुमचे जे कस्टमर तुम्हाला जेव्हा भेटणार, तर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असतील, तर तुम्ही त्यांच्यापर्यंत जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचू शकता. ठीक आहे. तर आपली जी कंपनी आहे ती कोणते लॉ फॉलो करते, तर लेबलिंग लॉ आहे. म्हणजे जे लेबलवर लिहिलंय तेच डब्याच्या आतमध्ये आहे. बरेच सारे बाहेर असे असतात, की त्यांच्या लेबलवर एक असतं आणि इंटरनल काहीतरी वेगळंच असतं. तर आपली कंपनी हे लॉ फॉलो करते. त्याच्यानंतर आहे मेगा डोसेस लॉ. मेगा डोसेस लॉ म्हणजे काय, की जरी लिहिलंय टॅबलेट्स आहे, की 3 टाईम तुम्हाला घ्यायचे आहेत. पण जर त्या तुम्ही 6 टाईम घेतल्या, हां, तरी त्याच्याने काही हानी होणार नाहीये किंवा जो आपला फॉर्म्युला 1चा शेकचा डब्बा आहे, तर त्याच्यावर लिहिलंय की तुम्ही 2 टाईम कंझ्युम करू शकता, है ना. पण सपोज तुमच्या घरात एक लहान मुलं आहे, त्याने तो चॉकलेटचा डब्बा घेतला आणि ते जर खात बसलं, तरी त्याला काही साइड इफेक्ट नाही होणार. जास्तीत जास्त काय होईल, ते लूज मोशन होतील. हां, बाकी काही होणार नाहीये. तर त्याला बोलतात मेगा डोसेस लॉ. जसं की मी एखादी क्रोसिनची गोळी खाते आणि माझ्या मुलीला ती हवी आहे, तर मी तिला देऊ शकत नाही, है ना. तसंच आहे. पण आपले असे प्रोड़क्ट हे न्यूट्रिशन फूड प्रॉडक्ट्स असल्यामुळे जसं एखादी पावभाजी आपल्याला आवडली, तर आपण जास्ती पाव खातो, है ना. तशा पद्धतीने आहे, की जर तुम्हाला शेक आवडला आणि तुम्ही एकाच्या बदली 2 शेक घेतले, तरी त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. आणि प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन की जी भेसळ आहे, ती आपल्या इथे नाहीये. कारण आपलं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ती बेस्ट आहे त्याच्यासाठी. नेक्स्ट. ओके. हे वेगवेगळ्या प्रोसेसमधून जातं त्या प्रोसेस आहेत. तर जेव्हा तुम्ही आता हे आपलं व्हर्चुअल ट्रेनिंग आहे, पण तुम्ही ॲक्चुअल ट्रेनिंगला जेव्हा याल, तेव्हा तुम्हाला याचा व्हिडिओ बघायला मिळेल. आपल्या इथे आता व्हिडिओ प्ले नाही करू शकत आहे. नेक्स्ट. ओके. सो फर्स्ट आपण बघूया की वेट मॅनेजमेंटमध्ये काय रेंज आहे. नेक्स्ट. ओके. फॉर्म्युला 1 न्यूट्रिशन शेक हे आपलं फर्स्ट प्रॉडक्ट आहे. हं. आता याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघाल की सोय प्रोटीन आहे, त्याच्यानंतर हेल्दी फायबर आहे, 19 इसेन्शियल विटामिन्स आणि मिनरल्स आहेत. म्हणजे जे आपल्या शरीराला आवश्यक असतं ना, ते सगळं याच्यात आहे. आपण जसं बोलतो, की आपण एका ताटात जेवतो तर पोट भरतं. तर लोकं जेव्हा फर्स्ट टाईम शेक पितात, तेव्हा त्यांना वाटतं, की पोट भरेल की नाही भरेल, है ना? तर तसं नाहीये. जेव्हा ते शेक पितील ना, तेव्हा त्यांना कळेल, की इव्हन तुमचं पण असं झालं असेल, की फर्स्ट टाईम तुम्ही या पावडरने नक्की पोट भरणार आहे का? की मला भूक नाही ना लागणार, असं प्रत्येकाला वाटत असतं. पण जेव्हा तुम्ही कन्झ्युम करता, का तर कारण की जी शरीराला आवश्यक असणारी जी घटक आहेत, मेन तत्व आहेत, ती पोषण मूल्य ती सगळी या डब्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे त्याच्याने भूक पण कंट्रोल होते आणि फुलनेस येतो. त्याच्यानंतर याला फॉर्म्युला 1 नाव याच्यासाठी दिलंय, की तुम्ही ऐकलं असेल, की फॉर्म्युला 1 एक रेसर कार आहे, है ना? तर ती कशी एकदम स्पीडमध्ये जाते, है ना? तसंच हा शेक जेव्हा आपल्या शरीरात जातो ना, तो फुल स्पीडमध्ये त्याचं काम चालू करतो. त्याच्यामुळे याला फॉर्म्युला 1 नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे डिलिशियस फ्लेवर्स आहेत आपल्याकडे, है ना? आपण एखादं ब्रेकफास्ट करतो किंवा एखादं लंच करतो. आता क्वारंटाईनमुळे लोकांना बाहेर पडायला मिळत नाही. तर डाळ-भात, भाजी आहे ना, रोज-रोज तेच-तेच खाऊन कंटाळा आला असेल. तर आपले शेक प्यायला कधी कंटाळा येत नाही. कारण त्याच्यात वेगवेगळे डिलिशियस फ्लेवर आहेत. फ्रेंच व्हॅनिला, डच चॉकलेट, मँगो, ऑरेंज क्रीम, स्ट्रॉबेरी, कुल्फी. आहे ना, तर असे वेगवेगळे छान फ्लेवर्स आहेत. त्याच्यानंतर आहे हे कोर प्रॉडक्ट फॉर सेल्युलर न्यूट्रिशन. आता म्हणजे काय, की हे प्रॉपर सेल्स आपलं जे शरीर बनलंय आपल्या पेशींनी, त्यांना प्रॉपर पोषण मिळाल्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचा हेल्थ रिझल्ट मिळायला सुरुवात होते. तर हे एक चांगलं कोर प्रॉडक्ट आहे, की जे तुमच्या सेल्सवर काम करतं आणि त्याच्यामुळे प्रत्येक जण जो कोणी हा शेक पिईल ना, त्या प्रत्येकाला रिझल्ट मिळण्याचं काम हे आहे. कारण आपल्या ज्या शरीरातल्या पेशी आहेत, त्या दररोज त्याचं मी आधी पण म्हटलं, की वेअर अँड टेअर होत असतं. नवीन बनत असतात आणि काही डेड होत असतात. तर ह्या जेव्हा नवीन बनतात आणि चांगलं पोषण जर आपल्या शरीरात असेल, तर त्याचं कामही चांगल्या पद्धतीने केलं जातं. आणि हे वेट मॅनेजमेंटचं बेस्ट प्रॉडक्ट आहे. ज्यांना वेट गेन करायचंय, वेट लॉस करायचंय किंवा ॲज अ हेल्दी ब्रेकफास्ट म्हणूनही तुम्ही तुमच्या कस्टमर्सना देऊ शकतात. नेक्स्ट. ओके. आणि द बेस्ट पार्ट इज आपल्या प्रॉडक्टला जो लो जी-आय टेस्टेड याचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे. तर लो जी-आय टेस्टेड म्हणजे काय, की जे काही कस्टमर तुम्हाला भेटतील, की ज्यांना
डायबिटीस आहे है ना, ते लोक बोलतील की आम्हाला शुगर आहे, मग आम्ही घेऊ शकतो का? तर त्यांना सांगायचं होतं तुमच्यासाठी द बेस्ट आहे. कारण की ज्यांना शुगर असते किंवा डायबिटीस असतं अशा लोकांचं जे खाणं असतं ना ते लो जी आहे, की लो ग्लायकेमिक इंडेक्स, की कोणतंही खाणं जेव्हा आपण खातो तर ती रक्तात जी साखर मिसळली जाते त्याचं प्रमाण जे आहे ते लो असलं पाहिजे, एकदम स्लो असलं पाहिजे आणि आपलं जे न्यूट्रिशन आहे, आपला जो शेक आहे ते स्लोली मिक्स होतं. त्याच्यामुळे त्याला चांगले हेल्थ रिझल्ट मिळतात. आपलं जे घरचं जेवण असतं ते मीडियम जी-आय असतं आणि जर आपण नॉन व्हेजिटेरियन कधी खाल्लं तर ते हाय जी-आय असतं. तर हा शेक त्यांना खूप बेस्ट आहे. त्याच्यामुळे आपण सांगत असतो, की ज्यांना शुगर आहे किंवा काय त्यांनी शेक चालू करण्याच्या आधी तुमचे रिपोर्ट्स काढा आणि नंतर शेक चालू करा. कारण त्याचा रिझल्ट त्यांना हळू दिसायला लागतो. नेक्स्ट. ओके. नेक्स्ट आहे फॉर्म्युला 2 मल्टीव्हिटॅमिन मिनरल्स अँड हर्ब्स. आता जेव्हा आपली कंपनी चालू केली तर फर्स्ट प्रोडक्ट आपलं शेक होतं आणि सेकंड प्रोडक्ट होतं मल्टीव्हिटॅमिन्स. है ना? तर आता मल्टीव्हिटॅमिनची काय गरज आहे? तर आपण बोलतो की रोज आपल्याला 7 कलरच्या भाज्या आणि 7 कलरची फळं खाणं गरजेचं आहे. पण आपल्याला आत्ता ते पॉसिबल नाहीये किंवा आपण तेवढं नाही कंझ्युम करू शकत. मग त्याच्यापेक्षा ह्या 3 टॅबलेट्स आहेत ज्या दिवसभरात तुम्हाला घ्यायच्या आहेत. सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी, दुपारी जेवताना आणि रात्री जेवताना. तसं 3 टाईम घेतल्यानंतर तुम्हाला जे 7 कलरच्या भाज्या आणि फळांमधूनही मिळणार नाही, ते तुम्हाला या मल्टीव्हिटॅमिन मधून मिळतं. आणि दुसरं म्हणजे ही आजकाल जे बोलतायत, की इम्युनिटी स्ट्राँग असली पाहिजे, तर ही बेस्ट टॅबलेट आहे इम्युनिटी तुमची स्ट्राँग करण्यासाठी. त्याच्यामध्ये 20 इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आणि अँटीऑक्सिडंट आहे. इव्हन फॉलिक ॲसिड, कॅल्शियम आणि आयर्न पण आहे. आता 20 इसेन्शियल म्हणजे काय? इसेन्शियल म्हणजे की जे आपली बॉडी नॅचरली प्रोड्यूस करू शकत नाही. तर तुम्हाला ते बाहेरून घेणं कंपल्सरी असतं. तर त्याच्यासाठी आपले मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट बेस्ट आहे. इव्हन तुम्हाला जेव्हा तुम्ही वेट लॉसवर असता, तर तुम्हाला इंच लॉसचा किंवा स्किन चांगली करण्याचा रिझल्ट पण मल्टीव्हिटॅमिन मधून येतो. इव्हन काही जणांचा हेअर फॉल असतो, तो सुधारण्यासाठी पण आपली मल्टीव्हिटॅमिन चांगलं काम करते. आणि तुम्हाला वेट मॅनेजमेंट सपोर्ट करते. ओव्हरऑल गुड हेल्थ मी म्हटलं इम्युनिटीसाठी आणि व्हायटॅलिटी म्हणजे तुम्हाला की थकवा किंवा असं जाणवत नाही. तुम्हाला जे बॉडी फंक्शनिंग तुमचं चांगलं झाल्यामुळे ती खूप युजफुल होते तुम्हाला. नेक्स्ट. नेक्स्ट. ओके. पर्सनलाइज्ड प्रोटीन पावडर. हे एक फॅन्टास्टिक प्रॉडक्ट आहे. आता हे पर्सनलाइज्ड प्रोटीन पावडर लिहिण्यामागचं कारण आहे, की ही पर्सनलाइज आहे. कारण प्रत्येक बॉडीला जसं मी मगाशी म्हटलं, की प्रत्येक बॉडीच्या वेटनुसार आपल्याला प्रोटीन घेणं गरजेचं आहे. तर या पावडरमध्ये 1 स्कूपमध्ये 5 ग्राम प्रोटीन आहे. तर तुमचं वजन जर 60 केजी असेल, तर तुम्हाला दिवसभरात 60 ग्राम प्रोटीनची गरज आहे. तर 1 स्कूप हा घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या जेवणातून, तुमच्या मिड स्नॅक्समधून किंवा तुमच्या डिनरमधून किती प्रोटीन मिळतंय आणि जर ते मात्रा कमी असेल, तर तुम्ही ॲज अ स्कूप तुमचे वाढवून ते प्रोटीन इनटेक करू शकतात. म्हणून त्याला लिहिलंय पर्सनलाइज्ड प्रोटीन पावडर, की प्रत्येकाने आपापल्या वेटनुसार ते घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लिहिलंय की ब्लेंड ऑफ सोया अँड व्हे प्रोटीन. सोयाबीन हा व्हेजिटेरियन मधला चांगला सोर्स आहे आणि व्हे प्रोटीन म्हणजे जे दही असतं त्याच्यावरचं पाणी त्याच्यामध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने प्रोटीन असतं. तर या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपलं हे प्रोटीन बनवलं आहे. 19 इसेन्शियल अमिनो ॲसिड्स आहेत त्याच्यामध्ये, की जे तुम्हाला भूक कंट्रोल करायला मदत होते. हां, काही जण म्हणतात, की आम्हाला खूप खायची सवय आहे किंवा भूक लागते. हां, तर त्यांच्यासाठी तुम्ही त्यांना त्यांच्या शेकमध्ये जर तुम्ही त्यांना फक्त शेक दिला असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये प्रोटीन पावडर ॲड करायला सांगू शकता. जर त्यांना भूक कंट्रोल होत नसेल तर. तुम्ही 1च्या जागी 2 स्कूप पण त्यांना देऊ शकतात. इव्हन ते जेव्हा सलाड खातात, तेव्हा पण तुम्ही त्यांना त्याच्यामध्ये प्रोटीन पावडर ॲड करून खायला सांगू शकता. आणि द बॉडी नीड्स ॲडिक्वेट प्रोटीन टू मेंटेन लीन मसल्स. तुमचे मसल्स बिल्ड करण्यासाठी है ना, आपण जेव्हा वेट लॉसवर असतो किंवा वेट गेनवर असतो, तर आपण त्यांना सांगतो थोडी एक्सरसाइज करा. तर आफ्टर एक्सरसाइज तुमचे जे मसल्स बिल्ड होत असतात, तेव्हा जर हे चांगलं प्रोटीन तुम्ही कंझ्युम केलं, तर तुम्हाला रिझल्ट त्याचा तेवढा चांगला मिळतो. आणि जसं म्हटलं भूक कंट्रोल होते आणि बॉडी फॅट जे आहे ते बर्न करायला म्हणजे जाळायला हे प्रोटीन मदत करतं. आणि गुड न्यूट्रिशन हेल्प्स
फाईट हंगर, जसं ज्यांना भूक खूप लागण्याचा त्रास आहे त्यांना हेल्प करतं. नेक्स्ट. ओके. नेक्स्ट. सेल ऍक्टिव्हेटर. सेल ऍक्टिव्हेटर हे आपलं पेटेंटेड प्रोडक्ट आहे. हर्बल लाईफ कडे याचं पेटंट आहे. Selected blend of botanic and essential nutrients that enhance nutrition absorption and support cellular एनर्जी प्रोडक्ट. म्हणजे जे तुम्ही शेक पिता किंवा जी मल्टीव्हिटॅमिन खाता है ना, आणि किंवा आपण जे प्रोटीन पावडर घेतो, तर हे प्रत्येक आपले जे ऑर्गन्स आहेत ना, त्याला प्रत्येकाचं काम किंवा प्रत्येकाची गरज वेगवेगळी आहे. तर हे न्यूट्रिशन ज्याला हवंय त्या प्रत्येक पार्ट पर्यंत पोहोचवण्याचं काम हे सेल ऍक्टिव्हेटर करतं. आणि तुमची एनर्जी लेवल वाढवतं. हे न्यूट्रिशन जे घेतो ते चांगलं ऍब्झॉर्ब करायला मदत करतं. आणि वेट मॅनेजमेंट, ज्यांना वेट गेन किंवा वेट लॉस करायचं त्यांच्यासाठी खूप छान प्रोडक्ट आहे. आणि इवन जे एजेड तुमच्या घरात कोणी असेल त्यांच्यासाठी पण खूप मस्त सेल ऍक्टिव्हेटर हे खूप चांगलं प्रोडक्ट आहे. कारण हे ओव्हरऑल गुड हेल्थ आहे ना, आपल्या सेल्सना ऍक्टिव्ह ठेवायचं हे काम करतं. त्याच्यामुळे हे दी बेस्ट आहे सगळ्यांसाठी. नेक्स्ट. आता आपण बघूया की टार्गेटेड न्यूट्रिशन, की हे झालं एक आयडियल ब्रेकफास्ट किंवा वेट मॅनेजमेंटसाठी. पण तुम्ही तुमच्याकडे असे पण कस्टमर असतील की ज्यांना हे नकोय, मग तुम्ही त्यांच्यासाठी टार्गेटेड न्यूट्रिशन किंवा कोणता कस्टमर तुम्हाला हवाय त्याप्रमाणे तुम्ही टार्गेट करू शकता. ठीक आहे. जसं की फर्स्ट आहे सेल्युलॉस. आता सेल्युलॉस काय काम करतं, तर सेल्युलॉस जे आपले इंचेस आहेत है ना, ते कमी करायला मदत करतं. तर त्याच्यामध्ये काय आहे की दिलंय की रिड्यूस फ्लुइड रिटेन्शन. बऱ्याच लोकांना पोटाजवळ फॅट्स असतात किंवा थाईजला खूप असं बल्की असतं किंवा हाताच्या इकडे खूप फॅट असतं. तर ते सेल्युलाइट जे असतात ना, जे आपल्या शरीरामध्ये पाणी आहे ना धरून ठेवतात. तर ते वॉटर रिटेन्शन जे असतं ते कमी करायला सेल्युलॉस टॅबलेट मदत करते. आता त्याच्यात काय आहे, तर नॅचरल ब्लेंड लोडेड विथ व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि हर्ब्स पण आहेत त्याच्यात. तर आता काय होतं की जेव्हा आपण आपल्या खाण्यापिण्यात आहे ना मिठाचं प्रमाण हे जास्ती असतं, तर त्याच्यामुळे ते जेव्हा आयोडीन आयोडीन काय बोलतात, सोडियम आपल्या शरीरात जास्ती असतं, तर ते पाण्याला धरून ठेवतं. आणि पोटॅशियम आणि सोडियम एकत्र राहू शकत नाहीत. तर जेव्हा आपण पोटॅशियम इनटेक करतो, तर ते सोडियम असतं ते ऑटोमॅटिकली आपल्या बॉडीतून फ्लश आउट केलं जातं. आणि त्याच्यामुळे ते जे पाणी स्वरूपातली जी चरबी असते ना, ती ऑटोमॅटिकली बाहेर पडते आणि आपल्याला इंच लॉसचा रिझल्ट मिळतो. त्याच्यामुळे बरेच लोक जेव्हा हे सेल्युलॉस चालू करतात, तर त्यांना खूप छान इंच लॉसचा रिझल्ट मिळतो. आणि वेट लॉस मध्ये जे आहेत त्यांना स्किन टाईटनिंगचा याच्याने हेल्प होते. आणि याच्यात व्हिटॅमिन सी आहे. आजकाल व्हिटॅमिन सी पण आपल्या इम्युनिटीसाठी गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे पण चांगला प्रोडक्ट आहे. आणि प्लस याच्यात काही हर्ब्स आहेत ना, की ज्याच्याने आपल्या बॉडीमध्ये जे इंटरनल काम चालतं त्याच्यासाठी खूप हेल्पफुल होतं. इवन ज्यांना बीपीचा त्रास असतो त्यांच्यासाठी पण हे इम्पॉर्टंट आहे. सेल्युलॉज घेतल्याने त्यांना त्याच्यामध्ये पण खूप चांगला रिझल्ट मिळतो. पण असं आता तुम्ही बीपी वाले शोधत बसून नका की अरे ह्याला बीपी आता मी सेल्युलॉज रिटेल करेल. तर असं नाहीये. हे एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे तुमच्यासाठी. नेक्स्ट. ऍक्टिव्हेटेड फायबर. येस, हे मस्ट खूप छान प्रोडक्ट आहे ऍक्टिव्हेटेड फायबर. आपल्या शरीराला कमीत कमी 25 ग्राम फायबरची दररोज गरज असते. आणि आपण आजकाल तेवढ्या प्रमाणात सलाड किंवा स्प्राउट्स है ना हे खात नाही, किंवा कच्च्या भाज्या है ना, आपल्याला मस्त चमचमीत बनवलेलं हवं असतं. तर त्याच्यासाठी आपल्याला फायबर मदत करते, की जी तुमचं पोट साफ करायला आणि तुमचं जे डायजेशन आहे ते सुधारायला मदत करते है ना. आपण जसं रोज ब्रश करतो सकाळी उठल्यावर, पण आपण इंटरनल जो ब्रशिंग आहे त्याचं काम हे फायबर करतं, की तुम्हाला आपलं जे इंटेस्टाईन आहे त्याला व्यवस्थित साफ करायचं आणि हे जे न्यूट्रिशन आपण घेतो ते ऍब्झॉर्प्शन त्याचं वाढवण्याचं काम होतं त्याच्यामुळे, कारण ते इंटरनली क्लीन होतं त्याच्यामुळे. त्याच्यामुळे आहे पुढे लिहिलंय मॉडर्न डाएट लॅक ऑफ सफिशियंट फायबर. जसं मी आधी म्हटलं की आपण आपल्या खाण्यापिण्यात हे सगळं आपल्याला आवडत नाही ना, घासपूस आपल्याला एकदम यम्मी फूड हवं असतं. तर त्याच्यासाठी ही फायबर बेस्ट काम करते. ही पण 3 टाइम्स घ्यायची आहे.
सकाळी शेकच्या आधी, दुपारी जेवायच्या आधी आणि रात्री जेवायच्या आधी किंवा जे वेट लॉसवर आहेत त्यांनी शेकच्या आधी. आणि ॲक्टिव्हेटेड फायबर प्रोव्हाईड द बॉडी विथ द फायबर इसेन्शियल टू मेंटेन गुड इंटेस्टाईन हेल्थ. मी तसं आधी म्हटलं की तुमचं इंटेस्टाईनची हेल्थ सुधारायला हे मदत करतं. इंडियामध्ये बऱ्याच लोकांना कॉन्स्टिपेशनचा खूप त्रास आहे. तर तुम्ही त्यांनाही सजेस्ट करू शकता सिंगल प्रोडक्ट. असं नाहीये की प्रत्येकाने बेसिक किटच घेतला पाहिजे. तर तुम्ही इंडिव्हिज्युअली जसं तुम्हाला समजतं की तुम्हाला तुमच्या फ्रेंड्समध्ये, रिलेटिव्हजमध्ये जर तुम्हाला काही असे प्रॉब्लेम ऐकायला येत असेल, तर तुम्ही इंडिव्हिज्युअल प्रॉडक्टही रिटेल करू शकता तुमच्या कस्टमरला. तर ही टॅबलेट फॉर्ममध्ये आहे आणि सेकंड आहे ॲक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्स. हे आहे पावडर फॉर्ममध्ये. हां, जे टॅबलेट आहे आपण ती कुठेही कॅरी करू शकतो आपल्या टॅबलेट बॉक्समधून. पण जे आपलं कॉम्प्लेक्स जी पावडर आहे ती आपल्याला कॅरी करता येत नाही. सकाळच्या शेकमध्ये तुम्ही ॲड करून घेऊ शकता. ही पण सेम काम करते, की तुमचं इंटेस्टाईल हेल्थ सुधारते आणि तुम्हाला सकाळी पोट साफ करायला हेल्प करते है ना. बऱ्याच लोकांना जो प्रॉब्लेम असतो की चहा प्यायल्याशिवाय प्रेशर येत नाही वगैरे वगैरे, तर त्या सगळ्यांसाठी फायबर कॉम्प्लेक्स इज बेस्ट ऑप्शन. तर याच्यामध्ये पण आहे की एक स्कूप मध्ये तुम्हाला 5 ग्राम मिळतं आणि जी टॅबलेट आहे त्या एका टॅबलेटमध्ये 3 ग्राम फायबर तुम्हाला मिळतं. नेक्स्ट. आणि द बेस्ट सिम्पली प्रोबायोटिक है ना. हे खूप म्हणजे आजकाल आता तर सध्या हे प्रोडक्ट आउट ऑफ स्टॉक आहे. कारण की याच्याने एवढी लोकांची मागणी वाढली आहे. कारण हे इम्युनिटीवर मेन तुमच्या काम करतं सिम्पली प्रोबायोटिक. आपल्याला डेली जे आपण काही खातो है ना, आपल्या पोटामध्ये जे गॅसेस तयार होतात किंवा खूप आपल्या शरीरामध्ये बॅक्टेरिया जात असतात आपल्या खाण्यातून. तर हे जे एक सॅशे आहे ना, त्याच्यातून जवळ-जवळ 1,00,000 हेल्दी बॅक्टेरिया आपण आपल्या पोटात टाकतो. पण नॉर्मल जे मार्केटमध्ये बॅक्टेरिया म्हणते, प्रोबायोटिक मिळतात ना, ते फक्त आपल्या म्हणजे काय बोलतात, आपण जे पण खातो ना, तर आपल्या शरीरात आहे ना, एक ॲसिड तयार होतं. तर त्या ॲसिडला ते कॉम्पिटिशन नाही देऊ शकत. ते तिकडे तिथपर्यंतच ते पोहोचतात. हां, जर मेन ज्याचं काम आहे, ते त्याच्या पुढच्या पार्टमध्ये आहे. की जे आपलं मेन इंटेस्टाईन आहे तिथपर्यंत ते बॅक्टेरिया पोहोचले पाहिजे. पण जे बाहेर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि आपलं जे प्रोबायोटिक आहे, सिम्पली प्रोबायोटिक ते आपल्या पूर्ण इंटेस्टाईन पर्यंत पोहोचून खूप चांगलं काम करतं आणि त्याच्यामुळे काय आहे की तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि जे तुमच्या डेली खाण्यापिण्यातून जे बॅक्टेरिया तुमच्या शरीरात जातात, त्यांनाही मारून हे बाहेर टाकायचं काम करतं. तर हे खूप गरजेचं आहे. आणि बोटॅनिक टेस्टेड आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. सो नेक्स्ट. ओके. ॲलो प्लस. हे पण एक खूप म्हणजे याला तर बोलतात की मूर्ती लहान कीर्ती महान. हे दिसायला एवढीशी डब्बी आहे त्या टॅबलेटची. पण ॲलो खूप चांगलं असतं आपल्या शरीराला. आपण बऱ्याच जणांकडे गार्डनमध्ये किंवा घरात कुंडीमध्ये कोरफड लावलेली असते आणि आपल्याला वाटतं की प्रत्येक कोरफड ही औषधी आहे, पण तसं नाहीये. पूर्ण जगभरामध्ये 900 जाती आहेत कोरफडच्या, पण त्याच्यातल्या 8 की 9 जातीच आहेत ज्या औषधी आहेत. हां, तर जे आपलं ॲलो प्लस आहे, तर जे बेस्ट ॲलो आहे त्याच्यापासून हे बनवलेलं आहे आणि तुम्हाला डायजेशनला हे खूप चांगलं मदत करतं. ज्यांना ॲसिडिटीचा वगैरे त्रास आहे, त्यांच्यासाठी तर हे पहिलं प्रॉडक्ट द्यायचं. ॲलो प्लस. इव्हन लहान मुलांना पण तुम्ही हे देऊ शकता त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी. कारण की हे एक चांगलं प्रॉडक्ट आहे इम्युनिटी बूस्टर. नॉर्मली आपण जेव्हा आजारी पडतो है ना, आपण ताप, सर्दी, खोकला तर आपण डॉक्टरकडे जातो. तर डॉक्टर जी औषधे देतात त्याच्यापेक्षा आपलं जर ॲलो प्लस घेतली ना, तर तुम्हाला जास्ती चांगला त्याचा बेनिफिट मिळेल. अफ्रेशसोबत तुम्हाला घ्यायचंय ते. आणि खूप छान आहे. इव्हन तुमची स्किन चांगली करतं, स्किनवर ग्लो चांगला येतो. तुमचे हेअर फॉल असेल त्याच्यासाठी पण हे चांगलं मदत करतं. आणि तुमचं डायजेशन काही जे ॲसिडिटीमुळे बऱ्याच जणांना जळजळ होत असते ना, तर त्याला हे चांगलं सूदिंग इफेक्ट देतं तुमच्या बॉडीमध्ये. चांगल्या पद्धतीने इंटरनल काम करतं, की ज्याच्याने तुम्हाला थंडावा वाटतो आणि तुमचं डिटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीरात जे घाण साचलेली आहे त्याला बाहेर टाकायचं पण काम करतं. तर हे पण तुम्ही प्रत्येकाने घ्यायला पाहिजे ॲक्चुअली ॲलो प्लस. नेक्स्ट.
आणि सेम आहे ॲलो प्लस, जसं आपण टॅबलेट फॉर्ममध्ये आहे की आपण कुठेही कॅरी करू शकतो. तसंच आहे ॲलो कॉन्सन्ट्रेट, हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे. बऱ्याच लोकांना असतं ना, ते कोल्ड आणि प्यायची सवय असते. दिवसभरातून 1 बॉटल तरी कोल्ड पाहिजे किंवा बाहेर जेवल्यानंतर त्यांना असं वाटतं की कोल्ड प्यायल्याने मला बरं वाटेल, है ना? पण त्याच्यामध्ये ते हाय कॅलरी कंझ्युम करत असतात. आणि आपलं जे ॲलो कॉन्सन्ट्रेट आहे, ते एक तर कोरफडीपासून बनवलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या इंटरनल जे हेल्थ आहे, डायजेस्टिव्ह हेल्थ, त्याला सुधारतं. त्याला चांगला सूदिंग इफेक्ट देतं आणि तुमचं जे काय बोलतात, डायजेशन सुधारायला पण मदत करते आणि जो हे असतं ना, काय बरं, त्याचा जो इफेक्ट आहे ना, की मला काहीतरी प्यायचं आहे किंवा मला थम्स अप, कोका-कोला किंवा असं काहीतरी पिण्यापेक्षा हे प्यायलं तर जास्ती चांगलं आणि एकदम टेस्टी आहे ते आणि त्याचा फ्लेवर तर इतका खूप छान आहे आणि याच्याने पण ॲलो असल्यामुळे तुमची इम्युनिटी सिस्टम सुधारते. याच्यात लो शुगर, शुगर म्हणजे नसल्याच जमणार, जे बाकीच्या ड्रिंक्समध्ये जास्ती आहे. ठीक आहे. आणि हेल्दी रिप्लेसमेंट सॉफ्ट ड्रिंकला म्हणून तुम्ही यूज करू शकता. तुमच्या घरी कोणी आलं तर तुम्ही त्यांना ॲलो कॉन्सन्ट्रेट पाण्यात, थंड पाण्यात मिक्स करून प्यायला दिलं तर त्यांना क्विक एनर्जी किंवा रिफ्रेश असल्यासारखं वाटतं ते चहा, कॉफी देण्यापेक्षा. तर ॲलो कॉन्सन्ट्रेट इज बेस्ट. नेक्स्ट. ओके. हर्बल लाईफलाईन, है ना? किती लोकांना इकडे हार्ट आहे? मला तर सगळे दिसत नाहीये, पण सगळ्यांकडे हार्ट असेल. है ना? तर आपल्या हार्टची काळजी घेण्यासाठी हे आहे. फक्त हार्ट नाही, हार्ट, ब्रेन आणि जॉइंट्स यांना चांगलं रिपेअरिंगचं आणि त्यांची चांगलं काळजी घेण्याचं प्रोडक्ट हे करतं हर्बल लाईफलाईन. हे पण आपलं एक पेटंट प्रोडक्ट आहे. याच्यात जे नोबेल लॉरिएट डॉक्टर आहेत आपले, लुई इग्नारो, त्यांची साइन आहे. त्यांनी जेव्हा हे प्रोडक्ट बनवलं, तर त्यांनी आपल्या कंपनीला चूज केलं हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि याच संशोधनासाठी त्यांना नोबेल लॉरिएट अवॉर्ड देण्यात आलेला. तर हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे आणि हे तुमचं ई-पी आणि डी-एच-ए लेव्हल असते ती व्यवस्थित ठेवण्याचं काम करतं आणि कोलेस्ट्रॉल लेव्हल किंवा ट्रायग्लिसराईड लेव्हल असते ती म्हणजे हे आपल्या घरात जर एजेड लोकं असतील कोणी, आपले जसे पेरेंट्स आहेत, तर आपण बाकी काही देण्यापेक्षा त्यांना हे बेस्ट गिफ्ट आहे. एव्हरी मंथ तुम्ही त्यांना द्यायला पाहिजे. अ, माझे पेरेंट्स गेली 6 वर्ष घेतायत. खूप छान रिझल्ट आहे आणि म्हणजे त्यांचं असतं ना, की जसं वय वाढत जातं, तसं काही लोकांना विसरण्याचं प्रॉब्लेम होतो किंवा काही लोकांचा चालताना तोल जातो. तर त्या सगळ्यावर ऑटोमॅटिकली हळू कंट्रोल येतो. म्हणजे असं नाहीये, की तुम्ही हे त्यांना औषध म्हणून द्या, की हां, तुझं हे होतंय ना, तर तू हे घे. तर नाही, त्यांना जे न्यूट्रिशन काय करतं, की डेली गरज आहे, तर ते रिपेअरिंग हळू होतं. तर असं नाही, की एका महिन्यात तुम्हाला रिझल्ट मिळेल. ठीक आहे. तर ते जेव्हा रेग्युलर घेणार ना, तेव्हा त्यांना तो चांगला रिझल्ट मिळाला. तर त्याच्यासाठी हर्बल लाईफलाईन आहे आणि आपण घ्यायचंय कारण आत्तापासून जर आपण हे घेतलं, तर ऑटोमॅटिकली आत्तापासून आपलं जे जॉइंट्स आहेत किंवा हार्ट आहे किंवा ब्रेन आहे, त्याचं चांगलं रिपेअरिंग होईल आणि ते हेल्दी बनतील. हे सॉफ्ट जेलमध्ये येतं आणि दिवसाला 2 टाईम घ्यायचं आहे. दुपारी जेवताना आणि रात्री जेवताना किंवा रात्री शेकसोबत. नेक्स्ट. हे फिश ऑइल पासून बनवलेलं आहे. जे बीपी, कोलेस्ट्रॉल लेवल पण नॉर्मल ठेवायला हेल्प करतं. नेक्स्ट. इथे तुम्हाला दिसेल की 70% सर एक स्लाईड मागे. हां. इथे तुम्हाला दिसेल फर्स्ट ह्याच्यात दिसतंय ना, की जे आपल्या नसा असतात ना, त्याच्यावरचं आवरण आहे ना, एजनुसार ते कमी होत जातं आणि त्याच्यात जेव्हा काय बोलतात आपलं स्पार्क जेव्हा ते एकमेकाला टच होतात ना, तर ते काही लोकं विसरतात. हां, तर ते जे रिपेअरिंगचं काम असं चांगलं होतं हे ओमेगा 3 मुळे. नेक्स्ट. नाईट वर्क्स. हे नाईट वर्क्स आहे ते आताच म्हणजे 1-2 वर्षापूर्वी आलेलं प्रॉडक्ट आहे. त्याच्याने काय होतं, की बऱ्याच लोकांना तुम्ही पाहिलं असेल, की पहाटेच्या वेळी हार्ट अटॅक येतो, है ना? किंवा बऱ्याच लोकांना
आजकाल इंडियामध्ये कार्डिओव्हास्क्युलर हेल्थ म्हणजे हार्ट इश्यू हे वाढलेले आहेत. हां, तर त्याच्यासाठी हे खूप चांगलं आहे कारण जेव्हा आफ्टर 30 30-35 वर्षानंतर आपली बॉडी आहे ना ती नॅचरली हे ऑक्सिजन जे रात्री आपल्या हार्टला वगैरे ज्याची गरज असते ती प्रॉपर पोहोचवण्याचं काम करू शकत नाही कारण आपल्या ज्या नसा असतात ना त्या स्टिफ व्हायला सुरुवात होतात. तर नाईट वर्क जे आहे ना, ते तुम्हाला ते ब्लड सर्क्युलेशनचं काम आहे किंवा जे नायट्रिक ऑक्साईड मिळाल्यामुळे ऑटोमॅटिकली ऑक्सिजन व्यवस्थित त्या सगळ्या नसांपर्यंत किंवा आपल्या हार्टपर्यंत किंवा आपल्या ब्रेनपर्यंत व्यवस्थित पोहोचतं. तुमची कार्डिओव्हास्क्युलर हेल्थ जी आहे ती सुधारली जाते आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली जेव्हा तुमच्या नसा नॉर्मल होतात, तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि हार्ट अटॅकचे प्रमाण हे चान्सेस कमी होतात. त्याच्यानंतर त्याच्यात व्हिटॅमिन सी, ई आणि फॉलिक ॲसिड आहे, जसं जे इम्युनिटीसाठी गरजेचं आहे. तर हे पण प्रोडक्ट आजकालच्या जमान्यात खूप इम्पोर्टंट आहे सगळ्यांसाठी आणि प्लस याच्याने झोप पण चांगली लागते. असं नाहीये की तुम्ही बोलाल आत्तापासून आम्हाला हार्ट प्रॉब्लेम नाहीये, तर आम्ही कशाला घेऊ? तसं नाहीये. तुम्हाला रात्रीची झोप चांगली वाटते किंवा सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतं. काही जण जर एक्सरसाइज करतायत, तर तेव्हा एक्सरसाइज करतानाही तुम्ही नाईट वर्क्स यूज करू शकता आणि डिलिशियस ऑरेंज फ्लेवरमध्ये आहे. रात्री झोपताना जर तुम्ही घेतलत, तुम्ही प्रत्येक प्रोडक्ट एक-एकदा तरी घेऊन ट्राय करायला पाहिजे. तर इतकी अमेझिंग झोप लागते आणि सकाळी उठल्यावर इतकं फ्रेश वाटतं. काही लोकांना बऱ्याच जणांना त्रास असतो ना एज झाल्यावर, की झोप लागत नाही किंवा रात्रभर जागी होते, मग सकाळीच डोळा लागला, असं बरेच जण सांगत असतात. तर त्यांच्यासाठी तुम्ही त्यांना रिकमेंड करू शकता. कारण की त्यांचं जेव्हा ब्लड सर्क्युलेशन किंवा जो रक्तपुरवठा आहे, तो योग्य प्रमाणात व्यवस्थित झाल्यामुळे त्यांना चांगली झोप लागते किंवा त्यांची हार्ट हेल्थ सुधारायला मदत मदत होते. हे पण तुमच्या पेरेंट्ससाठी खूप चांगलं गिफ्ट असेल, जर तुम्ही त्यांना दिलं. हे पण आपल्या लुई इग्नारो डॉक्टर जे आहेत त्यांनी बनवलेलं प्रॉडक्ट आहे. नेक्स्ट एक्स्ट्रा कॅल्शियम. आता कॅल्शियमची गरज आहे प्रत्येकाला. प्रत्येकाला बोन स्ट्रॉंग हवे, ते चांगले हवेत आहे ना. पण आपलं जे कॅल्शियम आहे ते त्याच्यामध्ये कॅल्शियम सोबत व्हिटॅमिन डी आहे. त्याच्यामुळे त्याचं ॲब्झॉर्प्शन जे आहे आपल्या हाडांमध्ये ते चांगल्या पद्धतीने होतं. तर हे पण प्रत्येकाने प्रॉडक्ट घ्यायला पाहिजे आपली हाडं सुधारण्यासाठी. कारण बरेच हाडांचे आजार आपल्या इंडियामध्ये वाढत चाललेले आहेत. हां, हाडं खूप जणांची ठिसूळ होत आहेत. पण आपण जे काही खातोय त्याच्यातून योग्य पोषण किंवा योग्य प्रमाणात कॅल्शियम हे शरीराला मिळत नाहीये आणि फार एंड म्हणजे फार उशिरा हे सगळं त्रास समजतात. पण त्याच्यापेक्षा जर आधीच जर आपण त्याचं प्रिकॉशन घेतलं, तर खूप चांगलं आहे. हे पण आफ्टर 30 म्हणाल तुम्ही घेऊ शकतात. त्याच्यानंतर रोज ही एक टॅबलेट घ्यायची आहे तुम्हाला रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर. नेक्स्ट. नेक्स्ट. हां, जॉइंट सपोर्ट. ओके. जॉइंट सपोर्ट पण जे आत्तापर्यंत जे आपले जेवढे रेंज होती त्याच्यात जॉइंट सपोर्ट, हर्बल लाईफलाईन आणि हे नाईट वर्क्स हे 3 आहेत ते नॉन व्हेजिटेरियन प्रॉडक्ट्स होते आणि बाकी सगळे आपले व्हेजिटेरियन प्रॉडक्ट्स आहेत. तर जॉइंट सपोर्ट काय करतं, की जॉइंट सपोर्ट जे आपलं जॉइंटचं फंक्शन आहे, ते चांगलं करायला मदत होते आहे ना. काही-काही लोकांना उठता बसताना सांध्यांचा आवाज येतो, कुरकुर होते आहे ना. तर तुम्ही त्यांना हे सजेस्ट करू शकता. पण त्यांना सांगताना हेच सांगायचं, की तुम्हाला हे कंटिन्यू घ्यायचं आहे, की असं नाहीये, की तुम्ही 2 दिवस घेतलं आणि बरं नाही फरक नाही पडत आहे, असं तुम्हाला सांगतील ते लोकं. तर त्यांना देतानाच तुम्हाला सांगायचंय, की हे रिपेअरिंगचं काम करणार आहे. तर रिपेअरिंग काही इतकं पटकन होत नाही. जसं-जसं हाडं झिजायला वेळ जातो, तसं ते रिपेअर व्हायला पण वेळ जातो आणि हे प्रॉपर रिपेअरिंग म्हणजे काय, की जी आपल्या 2 जॉइंटच्या मध्ये जी गादी असते, तिचं सॉफ्टनेस जसं-जसं कमी होत जातं, तसं-तसं त्याचा त्रास चालू होतो आणि हे तेच काम करतं, की तुम्हाला जॉइंटमध्ये जे लिगामेंट्स असतात, त्यांना चांगल्या पद्धतीने रिपेअर करायचं हे काम करतं. आणि हे जे आहे ते स्कुटेलिया रूट्स पासून बनवलेलं आहे. समुद्राच्या तळाशी जी वनस्पती मिळते, त्याचं हे करून बनवलेलं आहे. नेक्स्ट.
एनर्जी आहे ना, प्रत्येकाला एनर्जीची गरज आहे आणि यावेळी तर आहेच आहे. बरेच जणांचं असं आहे की झोपेच्या वेळेत आम्हाला ट्रेनिंगसाठी बोलवलेलं आहे. तर अफ्रेश एनर्जी. अफ्रेशच आलं. तर तुम्ही बेस्ट एनर्जीसाठी अफ्रेश देऊ शकता तुमच्या कस्टमरना. फक्त अफ्रेशचे किंवा जे आतापर्यंत प्रोडक्ट झाले तसे सिंगल सिंगल प्रोडक्टचे तुम्ही कस्टमर बनवू शकता. आपलं अफ्रेश काय करतं? तर अफ्रेश तुम्हाला अमेझिंग एनर्जी देतं, की जे गुराना सीड्स साऊथ आफ्रिकेच्या जंगलामध्ये एक वनस्पतीच्या ज्या बिया आहेत त्या सीड्स पासून गुराना सीड्स पासून हे बनवलं जातं. आणि त्याच्यात नॅचरल कॅफेन आहे. बरेच जण तुम्हाला बोलतील की याच्यावर लिहिलंय की कॅफेन नाही, तर कॅफेन नको आहे. तर हे नॅचरल कॅफेन आहे हे तुम्हाला त्यांना सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. आपण जी नॉर्मल कॉफी पितो त्याच्यामध्ये आपल्या अफ्रेशच्या ज्या बॉटल अख्ख्या बॉटलमध्ये जेवढं कॅफेन आहे त्याच्यापेक्षा खूप जास्ती प्रमाण त्या एका सॅशेमध्ये असतं. तर आपलं अफ्रेश जे आहे ते खूप बेस्ट आहे. त्याच्याने तुमची एनर्जी वाढते. त्याच्यानंतर तुम्हाला मेंटल अलर्टनेस मिळतं. म्हणजे तुम्हाला कधी झोप येत असेल किंवा पेन वाटत असेल, तुम्ही एका फ्रेश प्यायलात तर तुम्हाला लगेच फ्रेश वाटतं आणि तुमचा थकवा कमी करतं. है ना? तर दिवसभरातून 3-4 वेळा तुम्ही अफ्रेश आरामात पिऊ शकतात. उठल्या-उठल्या तुम्हाला तर प्यायचंच आहे. हां, आणि इव्हन जेवणानंतर पण एक पाऊण तासाने वगैरे तुम्ही अफ्रेश पिऊ शकता, की जे तुम्हाला डायजेशनला पण हेल्प करतं किंवा तुमचं जे फॅट बर्निंग प्रोसेस आहे त्याला थोडंसं बूस्ट करायचं पण काम करतं. तर अफ्रेश इज बेस्ट. हे पण वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये येतं. लेमन आहे, जिंजर आहे, इलायची आहे, पीच आहे, सिनामन आहे आणि आता नवीन आलाय अमेझिंग तुलसी अफ्रेश है ना, जे कोरोनासाठी बरेच जणांचं स्टार्टिंगला चालू होतं की तुलसीचा काढा प्यायचा किंवा तुलसी अफ्रेश टेस्ट करा. अमेझिंग टेस्ट आहे त्याची. नेक्स्ट. ओके. हर्बल कंट्रोल हे पण एक एनर्जी प्रोडक्ट आहे. जसं आपलं अफ्रेश आहे तसंच हे हर्बल कंट्रोल आहे, पण ह्या टॅबलेट्स आहेत. तर ह्या काय करतात, तर ब्लेंड ऑफ ग्रीन, ब्लॅक, ओलॉंग टी याचं सगळ्याचं मिक्सचर करून हे बनवलेलं आहे, की जे तुम्हाला काही लोकांचं असं होतं, की 10 किलो किंवा 12 किलो कमी झाल्यानंतर त्यांचा रिझल्ट आहे ना वेट लॉसचा, तो स्टक होतो. तर त्याच्यासाठी तो रिझल्ट बूस्ट करण्यासाठी किंवा त्यांचं जे वेट लॉस वर परत आपण त्यांना चालू करण्यासाठी हर्बल कंट्रोल खूप गरजेचं म्हणजे हर्बल कंट्रोल थोडी हेल्प करतं त्यांना, की त्यांना आपण त्यांचा मेटाबॉलिक रेट काही जणांचा कमी असतो. त्याच्यामुळे पण रिझल्ट स्लो येतो. तर मेटाबॉलिक रेट थोडासा वाढवण्यासाठी आपण त्यांना हर्बल कंट्रोल टॅबलेट देतो. आता जेव्हा आपण अफ्रेश घेतो, तर अफ्रेश आणि हर्बल कंट्रोल हे दोन्हीमध्ये 2 तासाचा गॅप असणं गरजेचं आहे. जर जेवल्यानंतर आपण मोस्टली हर्बल कंट्रोल घ्यायला सांगतो किंवा सकाळी शेकच्या नंतर आणि रात्री जेवणाच्या नंतर किंवा शेक नंतर. तर दुपारी जेवणाच्या नंतर जर तुम्ही सपोज 2 वाजता हर्बल कंट्रोल घेतलीये, तर तुम्ही लगेच 3 वाजता अफ्रेश नाही पिऊ शकत. तर तुम्हाला एक 4 किंवा 4:30 ला तुम्ही अफ्रेश घेऊ शकता. याच्याने इतकी इन्स्टंट एनर्जी येते ना, तुम्ही प्रत्येकाने ट्राय करा ही हर्बल कंट्रोल. है ना? झोप एकदम फटकन उडून जाते तुमची. जर तुम्हाला ट्रेनिंग आहे आणि तुम्हाला जर झोप येते तर तुम्ही ही हर्बल कंट्रोल घेऊन तुम्ही ट्रेनिंगला बसू शकता. तुम्हालाच कळणार नाही तुमची झोप कुठल्या कुठे उडून जाईल. अमेझिंग एनर्जी आहे. नेक्स्ट. किड्स रेंज है ना. किती जणांकडे मुलं आहेत? इथे कमी लोकांकडेच आहेत. ओके. तर हे किड्स रेंज आहे डायनोशी है ना. असं ट्रेनिंग्स मध्ये बोलतात की जो बच्चों से करे प्यार वो डायनो से कैसे करे इनकार. है ना. तर हे लहान मुलांचं न्यूट्रिशन प्रोडक्ट आहे. हे आपलं जसं शेक आहे मील रिप्लेसमेंट, असं हे मुलांचं मील रिप्लेसमेंट नाहीये. मुलांना तुम्ही मॉर्निंग ब्रेकफास्ट जेव्हा त्यांना देता त्याच्यासोबत देऊ शकता किंवा इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून इव्हिनिंगला तुम्ही त्यांना दुधात टाकून देऊ शकता. ह्याच्यात जी मुलांना आवश्यक घटक आहेत मुलांच्या वाढीसाठी 17 इसेन्शियल विटामिन्स आणि मिनरल्स जे मुलांना डेली युजला डेली युजला काय बोलतो डेली रिपेअरिंगसाठी किंवा डेली त्यांची जी गरज आहे ती याच्यातून भागवली जाते. त्याच्यानंतर त्यांचे जे सेल्स आहेत त्यांना चांगलं प्रोटेक्शन मिळतं. याच्याने त्यांची इम्युनिटी सिस्टीम वाढते. प्लस त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंटसाठी किंवा त्यांच्या हाईट वाढण्यासाठी पण याचं काम होतं. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर किंवा स्वीटनर नाहीये. हे पूर्ण नॅचरल प्रोडक्ट आहे. जे मार्केटमध्ये प्रोडक्ट अवेलेबल आहेत. RDA ने 100% ह्याला मार्क्स दिलेले आहेत आपल्या डायनोला
आणि डिलिशियस चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर मध्ये हे मिळतं. आणि आपल्या प्रत्येकामध्ये पण एक मूल दडलेलं असतं, तर आपण प्रत्येकाने पण हे प्रोडक्ट घेतलं पाहिजे. कारण याच्यामध्ये खूप चांगल्या प्रोटीनचं जे प्रमाण आहे ना, किंवा जे प्रोटीन आहे ना, केसिन प्रोटीन, ते आहे. त्याच्यामुळे आपण प्रत्येकाने पण हे घेतलं तर काही प्रॉब्लेम नाहीये. खूप छान चॉकलेट फ्लेवर तर अमेझिंग. तर तुमच्या घरात मुलं असतील किंवा तुमच्या घरात नसतील पण आजूबाजूला तर असतील ना, त्यांना तुम्ही हे देऊ शकतात. आणि त्यांना ऑब्झर्व्ह करायला सांगायचं त्यांच्या पेरेंट्सना, की तुम्ही ऑब्झर्व्ह करा तुमच्या मुलांमध्ये किती फरक येतो. किंवा काही मुलं असतात की जेवायचे नखरे असतात त्यांचे, खूप चिडचिड करत असतात, है ना? तर तुम्ही त्यांना देऊ शकतात. कारण याच्याने हे जेव्हा घेतात ना, तेव्हा ऑटोमॅटिकली मुलांचा राग कंट्रोल होणं किंवा ते प्रॉपर खाणं खाणं किंवा व्यवस्थित भूक लागणं, हे सगळे प्रकार होत असतात. तर तुम्ही असं त्यांना देऊ शकतात. आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे माझ्या मुलीवरून मी सांगेन, की गेल्या 6 वर्षात डॉक्टर हा प्रकार आम्हाला माहीत नाही तिच्यासाठी. दी बेस्ट. नेक्स्ट. हां, आता आपण बघणार आहोत, की नेक्स्ट लेव्हल फिटनेस. नेक्स्ट लेव्हल फिटनेस म्हणजे काय, की बरेच जण बोलायचे, की आम्ही स्पोर्ट्स करतो किंवा म्हणजे आम्ही जिम करतो. तर आम्हाला हे फॉर्म्युला 1 किंवा हे प्रोडक्ट त्यांना नॉर्मल वाटायचे, की याच्यात योग्य ते जेवढं त्यांना प्रोटीनचं वगैरे प्रमाण पाहिजे, तेवढं प्रमाण त्याच्यामध्ये नाहीये किंवा त्यांची रिक्वायरमेंट वेगळी होती. त्याच्यासाठी आपल्या कंपनीने हे जे लोकं जिम करतात त्यांच्यासाठी रिबिल्ड स्ट्रेंथ आणलेलं आहे. ज्याच्यामध्ये 24 ग्राम प्रोटीन आहे आणि हे कंपल्सरी जेव्हा तुम्ही 45 मिनिट्स वर्कआउट करता, एक्सरसाइज करता, त्याच्यानंतरच घ्यायचंय. जर तुम्ही एक्सरसाइज करत नसाल तर प्लीज रिबल्ड घेऊ नका. त्याच्यावर स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन आहे, की हे फक्त जिमवाल्यांसाठी प्रोटीन आहे. हाय इंटेन्सिटी वर्कआउट करतात, ज्यांना मसल बिल्डिंग करायला इव्हन जी गोष्टी खायला सांगतात, हे का, हे का, हे का, हे का. मग त्याच्यापेक्षा त्यांनी एक सॅशे जर रिबिल्ड घेतला, तर त्यांना बाकी सगळं फॉलो करायची गरज नाहीये. त्याच्यात जे त्यांच्या शरीराची किंवा त्यांना जे मसल ग्रो करण्यासाठी आवश्यक आहे, ते सगळं आहे. कारण बाहेरचं बरेच जण जे खातात ना, त्याच्याने लोकांना बरेच सारे वेगवेगळे हेल्थ चॅलेंजेस पण होतात. त्याच्यापेक्षा हे आपलं अ, आपला रिबिल्ड जर तुम्ही त्यांना दिलं तर खूप चांगलं आहे. आणि हे पण ट्रायड अँड टेस्टेड आहे. आणि त्याच्यावर म्हणजे जे स्पोर्ट्सवाल्यांना जे कसलं चेकिंग होतं, तर ते चेक केलेलं आहे. त्याच्यात ती स्टेरॉइड वगैरे जी मात्रेचं जे काही चेकिंग होतं ना त्यांचं, हे सगळं काही नाहीये त्याच्यातून. तर त्याच्यामुळे बेस्ट आहे त्या डब्यावर लिहिलेलं आहे. नेक्स्ट. हायड्रेट. हायड्रेट खूप छान प्रोडक्ट आहे. आपण दिवसभर नुसतंच पाणी प्यायचं. मॅडमनी सांगितलंय 3 लिटर पाणी प्यायचंय. तर आता कसं पिऊ? कारण पाण्याला काही टेस्ट नाहीये. तर तुम्ही हायड्रेटचा एक सॅशे तुमच्या पाण्यामध्ये बॉटलमध्ये मिक्स करून दिवसभर पिऊ शकतात. हां. हे जसं आपण ग्लुकॉन डी वगैरे पितो ना, पण हे 100% आर-डी-ए ऑफ अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन सी. ओके. हे आर-डी-ए वाल्यांनी ह्याला मान्यता दिलेली आहे आणि याच्यात व्हिटॅमिन सीचं प्रमाण आहे. कंटेन इलेक्ट्रोलाइट, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे सगळं आहे याच्यात. त्याच्यानंतर शुगर फ्री आहे आणि एकदम कमी कॅलरीज आहेत, है ना? आणि एनर्जी बूस्टर जे इव्हन आपण नॉर्मल जरी एक्सरसाइज करताना जर हे घेतलं, तर आपल्याला खूप छान एनर्जी मिळते किंवा आपल्याला वर्कआउट जे आपण डेली करत असतो, 20-25 मिनिटाचा म्हणा, तर त्याच्यात आपल्याला थकवा तेवढा जाणवत नाही. तर खूप एनर्जीसाठी चांगलं आहे आणि ह्याच्यात पण व्हिटॅमिन बी, बी1, बी12 असे आहेत. बऱ्याच लोकांना बी12ची डेफिशियन्सी वगैरे असं काय-काय, काय-काय हल्ली आपण ऐकतो. तर तुम्ही त्यांना पण हायड्रेट देऊ शकतात. आणि हे कोणी म्हणजे डेली यूजला डेली 1 सॅशे तुम्ही घेऊ शकतात आणि अमेझिंग टेस्ट आहे याची. प्रत्येकाने ट्राय करा. नेक्स्ट. हे स्पोर्ट्स न्यूट्रिशन आणि स्किन हेल्थ है ना. बरेच जण बोलत होते आम्हाला स्किनसाठी काय नाही. ऍक्च्युली आपले नॉर्मल प्रोडक्ट खाल्ले तरी आपली स्किन सुधारते. पण कंपनीने हे नवीन स्किन बूस्टर हे आताच लॉन्च झालंय नवीन स्किनसाठी आणलेलं आहे. त्याच्याने आपल्या स्किनचा
ग्लो वाढतो किंवा स्किन जे एजिंग दिसतं काही म्हणजे 35-40 एज नंतर बऱ्याच लोकांना रॅशेस यायला सुरुवात होतात. कारण की जे त्याच्यात काय असतं कोलाजन. हा, आपली बॉडी जे नॅचरल कोलाजन प्रोड्यूस करते ना ते आफ्टर 25 त्याचं प्रमाण कमी 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 होत जातं. मग त्याच्यामुळे आपल्या स्किनची इलास्टिसिटी आहे ती कमी होते आणि मग झुर्रिया किंवा रॅशेस असं यायला लागतं किंवा ग्लो थोडासा कमी होतो. तर हे आपलं जे स्किन बुस्टर आहे ते आपल्याला चांगली स्किन रिपेअरिंग करायला किंवा ते कोलाजन ऍड करायला मदत करतं आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली आपली स्किन सुधारते. ते त्याच्यामध्ये बेस्ट सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी, B2 आणि B6 आहे की जे आता आपली इम्युनिटीसाठी जे बोलतात की व्हिटॅमिन ए, बी, सी, डी हे सगळं असलं पाहिजे. आणि तुम्ही बघाल तर आपल्या प्रत्येक प्रोडक्टमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, डी हे सगळं आहे. त्याच्यामुळे आपली इम्युनिटी जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने ग्रो होते याच्यानी. आणि तुमची फक्त स्किन नाही तर तुमच्या हेअर फॉलवर पण याचा इफेक्ट दिसतो. कारण कोलाजन जे आहे ना ते ओव्हरऑल बॉडीमध्ये यूज होतं आणि हे पण ऍक्च्युली नॉन व्हेजिटेरियन प्रोडक्ट आहे. कारण हे त्याच्यात जे फिश कोलाजन पासून हे बनवलेलं आहे त्याच्यामुळे. आणि डिलिशियस टेस्ट अमेझिंग आहे याची. हे पण तुम्ही तुमचा जे वॉटर इनटेक जे करायचं आहे ना त्याच्यात पण हे तुम्ही ऍड करू शकता की जेणेकरून तुमचं ऑटोमॅटिकली पाणी पिण्याचं प्रमाण वाढेल. कारण की हे पण तुम्ही एक सॅशे तुम्हाला हाफ लिटर बॉटलमध्ये टाकून प्यायचं आहे. तर त्या निमित्ताने तुमचं पाणी पिणं होईल. तर हे होतं आपलं स्किन बुस्टर अमेझिंग प्रोडक्ट. हलाल सर्टिफाईड आहे हे. 1 सॅशेच पर डे वापरायचा आहे याचा. जास्ती तुम्हाला आवडलं किंवा टेस्ट छान आहे म्हणून सारखं सारखं प्याल तर तसं चालणार नाहीये. जे रेकमेंड केलंय ते तुम्ही फॉलो करा. ओके. आता रेकमेंडेशन ऑफ प्रोडक्ट्स टू कन्झ्युमर. आता आपण बघूया की हे सगळी प्रोडक्ट इन्फॉर्मेशन तर तुम्हाला मिळाली, पण तुम्ही आता कन्झ्युमर पर्यंत जर तुम्हाला जायचं तर तुम्ही कसं पोहोचू शकता? तर ऍज पर बजेट तुमच्याकडे जो कस्टमर आला आहे त्याला तुमच्या सोयीनुसार नका देऊ. तर त्याचं बजेट किती आहे त्या बजेटमध्ये तुम्ही त्याला प्रोग्राम बसवून द्या की त्याला त्याची गरज काय आहे आणि त्याचं बजेट किती आहे. या दोन्ही गोष्टी तुम्हाला बघता आल्या पाहिजे. तुम्हाला व्यवस्थित त्याच्यासोबत त्याचा डाएट प्लॅन करून द्या की ज्याच्याने त्याला रिझल्ट येईल. दुसरं म्हणजे ऍज पर रिक्वायरमेंट त्याची, जसं मी आता म्हटलं की त्याची जी गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याला प्रोडक्ट द्या. उगीच प्रोडक्ट त्याला थोपवायचं तुम्ही काम करू नका. जर तो वेट लॉस साठी आला असेल तर स्टार्ट विथ आयडियल ब्रेकफास्ट जो आपला शेक, फॉर्म्युला 1, प्रोटीन आणि फ्रेश आणि काही जण त्याच्यात ॲलो प्लस पण ऍड करतात. तर त्या पद्धतीने जो हा आयडियल ब्रेकफास्ट आहे त्याच्याने त्याला सुरुवात करू द्या. जेणेकरून त्याला थोडासा कॉन्फिडन्स येईल प्रोडक्टवर. त्याला जो रिझल्ट मिळेल त्याच्यानंतर तो अजून प्रोडक्ट घ्यायला किंवा त्याच्यानंतर तुम्ही डेलीवर जेव्हा त्याला फॉलोअप घ्याल तेव्हा तुम्हाला त्याचा जो रिझल्ट तुम्हाला समजेल त्याच्यानंतर तुम्ही त्याला प्रोडक्ट तुम्ही रेकमेंड करू शकता. एक्सप्लेन अबाउट कॅलरी कॅल्क्युलेशन. ठीक आहे. तुम्हाला तुमच्या कस्टमरला कॅलरी कॅल्क्युलेशन सांगता आलं पाहिजे. एक मिनिट. कारण प्रत्येक बॉडी ही वेगवेगळी आहे. त्याच्यामुळे प्रत्येक बॉडीची जी कॅलरीची गरज आहे ती सुद्धा वेगवेगळी आहे. तुम्ही एकच डाएट सगळ्या लोकांना नाही देऊ शकत. कारण ऍज पर त्यांचा मेटाबॉलिक रेट तुम्हाला त्यांचं डाएट देता आलं पाहिजे. तर तुम्हाला ते त्यांना सांगता आलं पाहिजे की तुझ्या जर शरीराची गरज 1400 कॅलरी आहे तर त्या कशा तुला मॅनेज करायच्या. कारण की कधी कधी लोकांचा रिझल्ट येत नाही आणि मग लोक बोलतात हे प्रोडक्ट काम करत नाही. ऍक्च्युली प्रोडक्ट काम करतं पण त्यांचं खाणं असतं ते ओव्हर असतं किंवा त्यांना प्रॉपर डाएट न मिळाल्यामुळे त्यांना रिझल्ट मिळत नाही. ठीक आहे. तर तुम्हाला ते पण शिकायला पाहिजे. त्याच्यानंतर मी खालीचा पॉइंट आहे डाएट प्लॅन की जे तुम्हाला 6 मील प्लॅन त्यांना एक्सप्लेन करता आला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, इम्पॉर्टंट पॅरामीटर. जेव्हा एखाद्याला वेट लॉसला किंवा वेट गेनला तुम्ही प्रोग्राम स्टार्ट करता तेव्हा त्यांचं वेट, त्यांचं BMI हे तुम्हाला माहित पाहिजे. आपल्या मशीनवर तर ते येतच. त्याच्यानंतर तुमचा BMR आणि त्याचं हे वेस्ट हिप रेशो. हा, हे इम्पॉर्टंट पॅरामीटर आहेत की एखाद्याला वेट लॉसवर किंवा वेट गेनवर टाकताय तर हे पॅरामीटर तुम्हाला तुमच्याजवळ असतील तर तुम्हाला त्यांचं डाएट देणं
किंवा त्यांचा जो फॉलोअप आहे ना तो तुम्ही चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. आणि त्यांचा जो रिझल्ट येईल ना 10 दिवसांनी किंवा 7 दिवसांनी, तर त्याच्यावर त्या कस्टमरचा पण कॉन्फिडन्स वाढतो की तुम्ही काय त्याला शिकवताय किंवा काय त्याला त्याच्याकडून त्याला काय रिझल्ट देत आहे. ओके. टिप्स फॉर प्रोडक्ट रेकमेंडेशन. तर आता आपण पाहूया की काय तुम्ही प्रोडक्ट रेकमेंड करताना काय देऊ शकता. गेट पॅथॉलॉजी रिपोर्ट बिफोर स्टार्ट न्यूट्रिशन प्रोडक्ट. जसं की कोणाला डायबिटीज असेल, शुगर असेल, है ना, कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असेल, तर त्यांना आपण प्रोडक्ट चालू करण्यापूर्वी आपण त्यांच्याकडून हे लेटेस्ट रिपोर्ट घ्यायचे. कारण कसं होतं, काही लोकांनी 6-7 महिन्यापूर्वी केलेले रिपोर्ट असतात आणि त्याच्यानंतर त्यांचं जे डायबिटीसचं किंवा याचं प्रमाण वाढलेलं असतं आणि आपलं प्रोडक्ट चालू केल्यानंतर ते कमी झालेलं असतं, पण त्यांना त्या ह्याच्यात दिसत नाही. त्यांना वाटतं की अरे एवढं होतं आणि अजून पण तेवढंच प्रमाण आहे किंवा जास्ती फरक नाही पडलाय किंवा माझं अजून वाढलंय. पण मधल्या 6 महिन्यात ते ऑलरेडी त्यांनी वाढवलेलं असतं, तर त्यांना कळत नाही. म्हणून अशा लोकांचे प्रत्येकाने कंपल्सरी रिपोर्ट लेटेस्ट घ्या आणि मग त्यांना प्रोडक्टवर चालू करा. किंवा जे इन्शुलिन डिपेंडंट असतात, जे घेतात त्यांना भूक वगैरे जास्त लागते, तर तुम्हाला त्यांना प्रॉपर डाएट देता आलं पाहिजे किंवा त्याच्यानंतर त्यांचं इन्शुलिन डिपेंडंट लोकांना प्री आणि पोस्ट असे दोन्ही रिपोर्ट घ्यायचे आहेत. आणि नंतरचाच पॉइंट आहे की स्टार्ट विथ ॲक्टिव्हेटेड फायबर. या लोकांना खूप भूक लागते जर आपल्या शेकवरती असतील तर. तर त्यांना तुम्ही फायबर देऊन स्टार्ट करू शकता. त्याच्यानंतर रिकमेंडेड व्हाईट ओट विथ आयडियल ब्रेकफास्ट. किंवा जर त्यांना फायबर घ्यायची त्यांचं बजेट नसेल तर तुम्ही त्यांना ओट्स घ्यायला सांगू शकता आपल्या शेकवर. आणि 6 मील प्लॅन त्यांना द्यायचा आहे. आणि फॉलोअप इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. की तुम्ही एखाद्याला प्रोडक्ट दिलं की डायरेक्ट 10व्या दिवशी तुम्हाला फोन नाही करायचा आहे. तुम्हाला त्याला रोज फोन करायचा आहे की तो कसा घेतोय, त्याला काय रिझल्ट आहे, त्याला कसं वाटतंय किंवा त्याचं भूक लागतीये का, हे तुम्हाला द्यायला. कारण की आपण इथे प्रोडक्ट विकायला नाही बसलोय, राईट. आपण लोकांना इथे हेल्थ रिझल्ट द्यायला आलो आहोत. तर आपल्याला तेवढा हेल्थ रिझल्ट देता आला पाहिजे. त्याच्यासाठी जे लोक तुमच्याकडून प्रोडक्ट चालू करतात त्यांना तुम्हाला स्ट्रॉंग फॉलोअप घ्यायचा आहे. कारण एक म्हणजे एक सॅटिस्फाईड कस्टमर आहे ना तुम्हाला 100 कस्टमर देतो, है ना. त्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग फॉलोअप पाहिजे. नेक्स्ट. ओके. स्लो रिझल्ट. काही लोक बोलतात की आम्हाला रिझल्ट नाही मिळत आहे. तर त्याची कारणं काय आहेत? तर लो बीएमआर, त्यांचा जो बॉडी मेटाबॉलिक रेट असतो तो कमी असल्यामुळे त्यांना रिझल्ट स्लो मिळतो. काही लोकांना थायरॉइड असतो किंवा बीपी, शुगर, जे हेल्थ चॅलेंजेस असतात ना, त्यांना रिझल्ट स्लो मिळतो. किंवा जर त्यांचं एज जास्ती असेल, है ना, तर त्या लोकांना पण रिझल्ट स्लो मिळतो. काही लोकांना हेल्थ चॅलेंजेस असेल, बऱ्याच लेडीजना पीसीओडी वगैरे काय काय प्रॉब्लेम्स असतात, तर त्याच्यामुळे पण त्यांना रिझल्ट स्लो मिळतो. आणि काही लोक चिटिंग करतात, त्याच्यामुळे पण रिझल्ट स्लो मिळतो. आणि नो रिझल्ट, काही लोकांना रिझल्ट मिळत नाही. त्याचं एकच कारण आहे ही चिटिंग, है ना. कारण की कसं आहे, आपण खाल्लेले प्रोडक्ट आहेत, आपला पर्सनल रिझल्ट आहे, त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की कोणाला किती रिझल्ट येऊ शकतो. तर हे सगळे कारण आहेत. तर हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि एखादा जेव्हा कस्टमर तुमच्याकडे प्रोडक्ट चालू करतो, तर जर त्याचा बीएमआर लो असेल किंवा त्याला काही हेल्थ चॅलेंजेस असतील, तर तुम्हाला आधीच त्याला सांगता आलं पाहिजे की बाबा तुझा हे प्रॉब्लेम आहेत. तर आपलं प्रोडक्ट, आपलं न्यूट्रिशन काय करतं की पहिलं तुमची बॉडी रिपेअर करणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट रिझल्ट जो तुम्हाला हवा आहे, वेट लॉसचा किंवा वेट गेनचा, तो तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. असं नाहीये की तुम्ही आज चालू केलं आणि लगेच तुम्हाला, कारण तुम्हाला ऑलरेडी हेल्थ चॅलेंजेस आहेत, तुमच्या बॉडीमध्ये थोडा डिफेक्ट आहे. तर हे तुम्हाला आधीच त्यांना सांगितलं ना, तर ते मेंटली क्लिअर असतात की अच्छा मला एवढा लवकर रिझल्ट मिळणार नाही. पण हे जर तुम्ही त्यांना आधीच ओव्हर प्रॉमिस केलं की पहिल्या 10 दिवसात 3 किलो किंवा 5 किलो, आणि मग जेव्हा त्यांना रिझल्ट मिळत नाही मग ते निगेटिव्ह होतात. त्याच्यामुळे जर या कारणांपैकी कोणता जर तुमच्याकडे कस्टमर आला, तर आता तुमच्या डोक्यात एक फूट पाहिजे की मला याला काय सांगायचंय किंवा काय बोलायचं. ठीक आहे. नेक्स्ट. ओके. फॉलोअप. आता मी म्हटलं की वन सॅटिस्फाईड कस्टमर मे बिकम स्ट्रॉंग असोसिएट. जो तुमचा एक सॅटिस्फाईड कस्टमर असतो तो तुमचा फ्युचर असोसिएट किंवा तुमचा बिझनेस पार्टनर होऊ शकतो. त्याच्यामुळे स्ट्रॉंग तुमच्या कस्टमरना फॉलोअप घ्या. त्याच्यानंतर गिव्ह यू रेफरन्स. जर चांगला रिझल्ट त्याला असेल तर तो तुम्हाला रेफरन्स देतो, है ना. की त्याच्या ओळखीमध्ये कोणी असेल, त्याचे फ्रेंड्स असतील किंवा फॅमिली मेंबर्स असतील, तर ते
त्यांना तो तुमच्याकडे घेऊन येतो जर तुम्ही त्यांचा चांगला फॉलोअप घेतला असेल, त्यांना चांगला रिझल्ट दिला असेल. त्याच्यानंतर तो तुमची लाईव्ह ऍडव्हर्टाइजमेंट असतो है ना. त्याचा रिझल्ट आला, अरे तू कसा काय बारीक झाला, तर ते बोलतात हा ते जीविता मॅडम आहेत ना त्या हेल्प करतात तर तुम्ही त्यांच्याकडे जा. तर हे तुमची लाईव्ह ऍडव्हर्टाइजमेंट असते. आपली कंपनी बाकी कुठे ऍडव्हर्टाइज करत नाही. आपले कस्टमर हेच आपल्यासाठी, आपण जेव्हा त्यांचा रिझल्ट येतो तर आपल्यासाठी आपली ऍडव्हर्टाइज करतात. त्याच्यानंतर यू विल बिकम फेमस इन युअर एरिया. जेव्हा तुम्ही बऱ्याच लोकांना असे हेल्थ रिझल्ट येतात, तेव्हा तुम्ही तुमच्या एरियामध्ये वेट लॉस साठी म्हणा, वेट गेन साठी म्हणा, तर फेमस होतात की तुला करायचंय ना, तुला तब्येत सुधारायची, तू यांच्याकडे जा, असं लोक तुम्हाला सांगायला सुरुवात करतात तुमच्याबद्दल. त्याच्यानंतर यू शुड बी किंग ऑर क्वीन इन युअर एरिया. तुम्ही तुमच्या एरियामध्ये राणीप्रमाणे किंवा राजाप्रमाणे तुम्ही राहू शकता, जेव्हा तुम्ही लोकांना चांगला फॉलो देऊन जर तुम्ही त्यांना चांगले रिझल्ट दिलेत तर. आणि लर्न टू हँडल डिटॉक्सिफिकेशन प्रॉब्लेम. तुम्हाला प्रोडक्ट जेव्हा चालू करतात तर बऱ्याच लोकांना लूज मोशन किंवा वॉमिटिंग किंवा डोकं दुखणं हे असे प्रकार होतात स्टार्टिंगला. तर ते डिटॉक्सिफिकेशन जे आहे ते तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. असं नाहीये की ते तुम्हाला बोलले की मला लूज मोशन होतात तर काय करू, तर तुम्हीच घाबरून जाल. असं व्हायला नको. तर तुम्हाला हे माहित पाहिजे ऍज अ वेलनेस कोच म्हणून की तुम्हाला काय बोलायचंय त्यांना. की ओके नो प्रॉब्लेम किंवा व्हेरी गुड कॉंग्रॅच्युलेशन, प्रोडक्ट चांगलं काम करतंय तुमच्यावर, हे होत असतं. किंवा मलाही असं झालेलं जेव्हा मी स्टार्ट केलेलं, असा कॉन्फिडन्स जरा त्यांना दिलात ना तर ते कंटिन्यू करतात. नाहीतर ते काय करतात, घाबरून दुसऱ्या दिवशी प्रोडक्ट घेतच नाहीत है ना. तर असं नाही झालं पाहिजे. तर हे कधी होणार, जेव्हा तुम्ही रोज त्यांना फॉलोअप घेणार तेव्हा. आणि जसं जसं तुम्ही हळूहळू जेवढे कस्टमर हँडल करणार ना तर तुम्ही याच्यामध्ये मास्टर होत जाणार. पण फॉलोअप घ्यायला अजिबात घाबरायचं नाहीये की असं नाही आज नको उद्या फोन करते, उद्या नको परवा फोन करते. तर तुम्ही ज्या कस्टमरला तुम्ही प्रोडक्ट देता त्यांना रोज तुमचा फॉलोअप केला पाहिजे. तुमच्याकडे एक डायरीमध्ये त्यांचं नोट डाऊन पाहिजे की तुम्ही कधी लास्ट टाइम त्यांना कॉल केला किंवा डेली जो कॉल आहे तर तिथे टिक मार्क असली पाहिजे. तर तुम्ही त्यांचा स्ट्रॉंगली फॉलोअप घेऊ शकता. नेक्स्ट. ओके. आणि ऍड हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल. ठीक आहे, आपलं प्रोडक्ट 80% काम करतंच, 20% साठी तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत की तुम्हाला एक तर वॉकिंग करायचं आहे, म्हणजे हे तुम्हाला कस्टमरला सांगायचं आहे आणि तुम्हालाही करायचंय. किंवा तुम्हाला एरोबिक्स वर्कआउट करायचे आहेत किंवा स्ट्रेचिंग वर्कआउट करायचं, तर डेली 20 मिनिट्स तुम्हाला स्वतःला वर्कआउट एक्सरसाइज किंवा जॉगिंग किंवा वॉकिंग हे काहीतरी ऍड करायचंय. कारण जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा आपले सेल्स जास्त चांगले ऍक्टिव्ह होतात. आणि त्याच्यानंतर जर आपण न्यूट्रिशन घेतलं तर ते चांगलं ऍब्सॉर्ब होतं आणि आपल्याला चांगला हेल्थ रिझल्ट मिळतो. नेक्स्ट. ओके. यू आर द ब्रँड. है ना. आपल्याकडे कोणी फिल्म स्टार किंवा असे कोणी सेलिब्रिटी नाही आहेत की ज्यांचा दाखवून आपण आपलं प्रोडक्ट विकायचं काम करतो, राईट. आपण स्वतः आपल्या प्रोडक्टचे ब्रँड आहोत. त्याच्यामुळे आपला पर्सनल रिझल्ट पाहिजे, पर्सनल रिझल्ट असणं गरजेचं आहे. तर तो रिझल्ट कसा मिळणार, तर यूज ऑल इनर अँड आउटर न्यूट्रिशन जे पण आहे, जे आपण आता जेवढे प्रोडक्ट्स बघितले, तर मी असं म्हणत नाही की तुम्हाला सगळ्यांना असोसिएट लेवलवर किंवा काय की सगळे प्रोडक्ट खाता येईल, पण ऍटलिस्ट तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट खाणं गरजेचं आहे. स्टेप बाय स्टेप तुम्ही खा. तुम्ही फील करा की तुम्हाला काय वाटतंय, काय रिझल्ट आहे. कारण जेव्हा तुम्ही खाणार तुम्हाला माहित असणार, तेव्हाच तो तुम्ही 100% तुमच्या कस्टमरला किंवा तुमच्या फॅमिलीला तुम्ही रिकमेंड करू शकता किंवा देऊ शकता. पण तुम्हाला जर माहित नसेल की हे प्रोडक्ट काय काम करतं, हे फायबर खाल्ल्यावर काय होतं किंवा ॲलो कॉन्सन्ट्रेट प्यायल्यावर कसं वाटतं, स्किन प्यायल्यावर कसं वाटतं, कारण तुम्हीच ट्राय नाही केलं तर तुम्हाला कसं कळणार. किंवा कोणत्या प्रोडक्टची टेस्ट काय आहे, मल्टीव्हिटॅमिनची टेस्ट काय आहे किंवा हायड्रेटची टेस्ट काय आहे. जेव्हा तुम्ही जे कन्झ्युम केलं असेल ना तर तुम्हाला माहित असेल. तर त्याच्यामुळे सगळे प्रोडक्ट स्टेप बाय स्टेप सुपरवायझर अँड अबावने तर सगळे प्रोडक्ट खाल्लेच पाहिजे. पण त्याच्या आधी जे असोसिएट लेवलला आहे तर ऍटलिस्ट बेसिकने किंवा विथ ॲलो प्लस तुम्ही स्टार्ट करू शकता तुमचं कन्झम्पशन. कारण तुम्हाला स्वतःला या प्रोडक्टचं ब्रँड बनायचं. लोक तुमच्याकडे बघून किंवा तुमचा जो हेल्थ रिझल्ट आहे बिफोर आफ्टर बघून तुमचे कस्टमर बनणार आहेत. तर तुम्ही स्वतः ब्रँड आहात. ठीक आहे, तर पहिलं डोक्यात ठेवा की आय एम द ब्रँड, है ना. तर तुम्ही चांगल्या लोकांपर्यंत पोहोचू शकता. त्याच्यानंतर जसं मी म्हटलं बी प्रोडक्ट ऑफ द प्रोडक्ट. तुम्ही स्वतः पर्सनली स्वतःचा चांगला रिझल्ट काढा.
फॉलो एथिक्स. आपली कंपनी खूप एथिकली काम करते, है ना? त्याच्यामुळे एथिक्स फॉलो करा. कंपनी 40 वर्ष टिकली आहे त्याचं कारण एकच आहे की एथिक्स. कारण आपल्याला कोणाचे कस्टमर ढापायचे नाही, चोरायचे नाहीयेत किंवा एखाद्याला माहिती आहे हा हर्बल लाईफ त्याने आधी कधी केलेलं किंवा तो साइन अप असेल, तर त्याला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करू नका. तो कारण की त्याच्यामागे दुसऱ्या थोडी चांगली मेहनत घेत असेल, तर त्याला हर्बल लाईफ प्रोडक्ट विकायचे आहेत म्हणून आपल्याकडची स्टॉक देणं वगैरे हे असले प्रकार करू नका. एथिकली तुमच्या रिझल्टवर काम करा. तुम्हाला चांगले कस्टमर्स मिळतील आणि एथिकली तुमचा बिझनेस वाढवा किंवा तुमचे कस्टमर बेस वाढवा. त्याच्यानंतर बी प्रेझेंटेबल. ऑलवेज प्रेझेंटेबल राहा. ॲज अ वेलनेस कोच म्हणून लोकं तुमच्याकडे बघतात. तर तुम्हाला नेहमी प्रेझेंटेबल म्हणजे कोणी तुमच्याकडे कधी इव्हन जरी घरी जरी आलं ना कोणी, तरी त्यांना तुमच्याकडे बघून वाटलं पाहिजे, "अरे काहीतरी स्पेशल आहे. अरे ही कशी म्हणजे घरात पण ही अशीच राहते का?" कारण की मेन आपला रिझल्ट आहे आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण छान राहतो, तर लोकं ऑटोमॅटिकली कस्टमर पण आपल्याप्रमाणे किंवा आपले असोसिएट पण आपल्याप्रमाणे आपल्याला फॉलो करतात. हा डुप्लिकेशनचा बिझनेस आहे, है ना? हर्बल लाईफ इज अ डुप्लिकेशन बिझनेस. त्याच्यामुळे जसं तुम्ही करणार तसे तुमचे डाउनलाईन करणार किंवा तुमचे कस्टमर पण तसेच वागणार. जे प्रॉडक्ट तुम्ही खाणार तेवढेच तुमचे डाउनलाईन पण खाणार. सो तुम्हाला प्रेझेंटेबल राहायचं आहे आणि ॲज अ वेलनेस कोच म्हणून आणि आता तर डिमांड वाढली आहे त्याच्यामुळे आता तर 101% राहायचं आहे. ठीक आहे आणि तुमचं नॉलेज अपग्रेड करत राहा. आणि आता लोकं खूप स्मार्ट होत चालली आहेत, राइट? लोकांकडे Google आहे त्याच्यावर बरेच सर्च होत असतात आणि ते तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारू शकतात. तर तुम्ही स्वतः तुमचं जे नॉलेज आहे ते जर अपग्रेड केलंत, तर तुम्हाला फेस करायला ईझी जाईल. काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्ही कॉन्फिडेंटली त्यांना आन्सर्स देऊ शकतात किंवा त्यांना गाईड करू शकतात. आणि त्याच्यानंतर आहे क्वालिफाय सुपरवायझर टू गेट मोर नॉलेज अँड मोर इन्कम. प्रत्येकाला इथे जेवढे असोसिएट आहेत त्यांना लवकरात लवकर सुपरवायझर क्वालिफाय व्हायचंय कारण सुपरवायझरवर 50% बेनिफिट आहे. प्रोडक्ट खाण्यामध्ये पण आणि सुपरवायझर लेव्हलला जी ट्रेनिंग्स होतात, अमेझिंग ट्रेनिंग्स, त्याच्यामध्ये पण तुम्ही पार्ट करू शकता. कारण की जेवढे टॉप लीडर्स आहेत हर्बल लाईफचे किंवा प्रेसिडेंट टीम्स आहेत, ते येतात आपल्याला शिकवायला फुल दिवसभर. 6 ते ट्रेनिंग असतं. तर त्याच्यात आपल्याला तेवढं नॉलेज अपग्रेड होतं, त्यांचा एक्सपिरियन्स मिळतो आपल्याला आणि आपल्याला कळतं की आपण कुठे आहोत, है ना? किंवा आपल्याला काय चेंजेस करायचे आहेत आणि सुपरवायझर लेव्हलला इन्कम पण जास्ती आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रॉडक्ट खाऊ शकतात किंवा कस्टमरला तुमच्या देऊन जास्तीत जास्त तुम्ही अर्न करू शकता.